नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता इथे व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपण आपल्या या व्हिडिओमध्ये कोणती रेसिपी बनवणार आहे। ही भाजी तर सगळ्यांचीच फेवरेट असते, प्रत्येकाच्या घरी बनवली जाते। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे। मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इथं रंग पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना आलीच असेल, अतिशय चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार होते आणि अतिशय सोपी रेसिपी आहे ही। म्हणजेच की अगदी मोजक्या साहित्यामध्येच आपण जे घरामध्ये रेग्युलर वापरतो मसाले म्हणजे लसूण, खोबरं, कोथिंबीर याच्यापासूनच ही भाजी बनवलेली आहे मी। परंतु इथं ग्रेव्ही पाहता तुम्हाला वाटत असेल की मी भरपूर याच्यामध्ये मसाल्यांचा वापर केलेला आहे, पण असं अजिबात नाहीये। मी अगदी थोडक्या साहित्यामध्येच म्हणजे घरामध्ये आपण रेग्युलर वापरतो त्या साहित्यामध्येच ही भाजी बनवलेली आहे। ग्रेव्ही तर अतिशय चमचमीत आणि इतकी चविष्ट झालेली आहे। चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया। इथं मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं आहे। आता तुम्हाला कोणत्या पद्धतीनुसार पाहिजे आहे, म्हणजे चमचमीत हवे असेल तर थोडं तेल जास्त वापरावं लागतं आणि ग्रेव्ही ही तुम्ही जास्त बनवणार असाल, रस्सा भाजी बनवणार असाल तरीही थोडं तेल जास्त वापरावं लागतं। ते मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले। तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी जिरे टाकलेले आहेत थोडेसे, अर्धा चमचा। आणि इथं बारीक 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, अगदी बारीक चिरायचे आहेत आपल्याला पटकन भाजण्यासाठी। मीडियम साईज मधले 2 कांदे वापरलेले आहेत, जास्त कांदाही वापरायचा नाही आपल्याला इथं। आणि टोमॅटो फक्त आपल्याला एकच वापरायचा आहे या भाजीसाठी। 2 कांदे आणि 1 टोमॅटो वापरलेला आहे मी। टोमॅटो ही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। पहिल्यांदा कांदा आपल्याला लालसर रंग होईपर्यंत भाजून घेतलेला आहे, त्यामुळेच आपल्या भाजीला मस्त छान कट येणार आहे कांदा व्यवस्थित भाजल्यानंतरच। कांदा भाजून झाला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो ही आपल्याला अगदी गळेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजण्यासाठी मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। इथं आपण कोथिंबीर थोडी आणि लसूण 5-7 पाकळ्या आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याचं मिक्सरमध्ये अशा पद्धतीनं वाटण करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी ऍड करून वाटण करून घ्यायचं। टोमॅटो आपला भाजलेला आहे तेल सुटेपर्यंत। आता याच्यामध्ये हे वाटण भाजून घ्यायचं आहे। हे वाटण ही आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कोथिंबीरीमुळे काय होतं, अगदी अशी चमचमीत ग्रेव्ही तयार होते आणि रंगही असा लालसर रंग येतो, काळपट लालसर, त्यामुळे असं भाजी आपली चमचमीत दिसते। त्यामुळे आपण इथं कोथिंबीर ग्रेव्हीमध्येच ऍड करायची। आता तेल सुटेपर्यंत वाटण भाजून होईपर्यंत इथं 2 बटाटे साल काढून अशा पद्धतीने बारीक काप करून घेतलेले आहेत। तेल ही सुटलेलं आहे इथं मसाल्याला म्हणजे वाटणाला आपल्या। आता याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं जे रेग्युलर वापरतात ते, आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे चमचमीत आपली भाजी दिसण्यासाठी, रंग छान येण्यासाठी इथं आपल्याला लाल तिखट तेलामध्ये मसाल्याबरोबर असं परतून घ्यावं लागतं। तेही 1 मिनिट आपल्याला असं भाजून घ्यायचं। तेल सुटलेलं दिसलं पाहिजे आपल्या मसाल्याबरोबर लाल तिखटलाही। आणि अशा पद्धतीनं मसाला आपला बनवून तयार झालेला आहे ग्रेव्हीसाठीचा। इतका सुंदर दिसत आहे। मसाला पाहता क्षणी आपल्याला असं वाटतं की मसालाच खावा की काय। आता याच्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला बटाटा आहे तो ऍड करायचा मसाल्यामध्ये आणि एक अर्धा मिनिट असंच परतायचा किंवा 1 मिनिट असं सतत हलवत परतायचा, जेणेकरून खालून करपू नये बटाटा। त्यामुळे अशा पद्धतीनं सतत हलवत राहायचं। 1 मिनिटभर परतल्यानंतर याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे, जास्तही पाणी घालायचं नाही। तुम्ही ज्या टाइप मध्ये भाजी बनवत आहात, ग्रेव्हीसाठी बनवत असाल तर थोडं कमी पाणी वापरायचं, रस्सा भाजी बनवत असाल तर थोडं जास्त पाणी वापरायचं। इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे मी, 1 वाटी पाणी मी पहिल्यांदा ऍड करत आहे। गरज वाटल्यास मी थोडंसं आणि पाणी ऍड करते याच्यामध्ये। साधारणतः मी 2 वाटी पाणी ऍड करून घेतलेलं आहे भाजीमध्ये। आता हे बटाटा आपला भाजीमध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता वाटाणा याच्यामध्ये ऍड करायचा। पण बटाट्यांसाठी मी 1 वाटी वाटाणा इथं ऍड केलेला आहे। फ्रोझन वाटाणाच मी इथं वापरत आहे। तुम्ही जर शेंगा वापरत असाल वाटाण्याच्या, म्हणजे ताजा फ्रेश वाटाणा वापरत असाल तर तो पहिल्यांदा तुम्ही उकळी आणून घेऊ शकता। बटाटा हा पटकन शिजला जातो, वाटाणा थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी, त्यामुळे इथं पहिल्यांदा 1 उकळी आणून घेऊ शकता तुम्ही वाटाण्याला। आता इथं थोडीशी उकळी आलेली आहे भाजीला। परत याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती भाजी शिजवून घ्यायची आहे। इथं आता तुम्ही पाहिलंच असेल, अतिशय सुंदर रंग येत आहे, कटही येत आहे आपल्या भाजीला आणि मस्त चमचमीत असा सुगंधही सगळीकडे सुटलेला आहे। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट ही करा रेसिपी कशी वाटली ते, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अशी मस्त अशी सोपी चमचमीत आपली रेग्युलर भाजी बनवून तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसायलाही दिसत आहे आणि चविष्टही बनलेली आहे।